ज्या बंधुखरातनं राज्यातील बड्या नेत्यांची कुंडली बघितली, बड्या अधिकाऱ्यांची कुंडली बघितली, त्याच बंधुखराची कुंडली ज्या गावात त्याने मिरगाव गावामध्ये शिवनिका संस्थांच्या माध्यमातून मोठं साम्राज्य उभं केलं, त्या गावातील नागरिकांनाच त्याची कुंडली माहीत नाहीये. आपल्यासोबत बोलण्यासाठी या गावातील नागरिक आहे. अशोक खरातचं काय परिस्थिती होती, काय इतिहास आहे? तो साधारणतः 9वी पर्यंत होता इथं शाळेत. नंतर तो पुढे गेला, काय झाला कोणतंच माहिती नव्हतं. नंतर अचानक आला तो गावामध्ये. पण अचानक आल्यानंतर पण काय बनून आला? तो म्हणे कुठेतरी कॅप्टन होतो म्हणे मी, आणि काय नेव्ही का काही नेव्हीमध्ये कॅप्टन होता असं सांगितलं त्यांना. आणि त्याचा गावची संपर्कही नव्हता. एवढं मोठं मिरगावमध्ये साम्राज्य उभं केलं, संस्थान उभं केलं, गावाला काही दिलं नाही का? नाही, काही नाही. त्याचा आर्थिक हे किंवा हे काही मदत नाही झाली. गावातल्या लोकांना कुठली आर्थिक मदत या व्यक्तीने केली नाही. काय सांगाल? मी घोटेवाडी गावचा आहे आणि ती व्यक्ती कांदळवाडीची. तर त्यांनी गावाला मदत दिली किंवा नाही दिली तर मला माहितीच नाही. परंतु अशी व्यक्ती समाजामधून निकृष्ट दर्जाची व्यक्ती, त्यांना जगण्याचा अधिकार नाही एवढं मी सांगतो. आणि त्यांची जी मायापूजा जमा केलेली ती कशा पद्धतीने जमा केली, काय केली हे आम्ही सांगू शकत नाही. हे फक्त त्या व्यक्तीलाच माहिती त्यांनी कशी जमा केली, आणि त्याचे जे जोडीदार आहेत, साथीदार आहेत, त्यांना ते माहिती. आपल्यासारख्या इतर स्थानिक लेवलच्या लोकांना काय माहिती? तेव्हा त्याच्यावर कुठलीतरी कारवाई करा ना, शासनाला म्हणा काहीतरी कारवाई करा. अशा व्यक्तीला तुम्ही सोडता का बाहेर? ते आहे त्यांना जाऊ दे ना मध्ये, परत त्यांना जन्मठेपी म्हणण्यापेक्षा मृत्यूदंडाची शिक्षा द्या ना. बाय काय याच्याबद्दल काय बोलणार आहे माणूस? आणि एवढ्या सर्वसाधारण वायू परसाचे 10 गावे, 10 गावामध्ये त्याचा कुठलाही 1 रुपयाचा किंवा देणे घेण्याचा संबंध आलेला नाही, ना जमिनीचा आला ना कुठलाच आलेला. तेव्हा तुम्ही म्हणण्यापेक्षा शासनाने त्याचा विचार करून त्याच्यावर ॲक्शन घेऊन त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देऊन टाका ना, विषय मिटला. तुम्ही कॅप्टन अशोक खरातला म्हणजे बंधू अशोक खरातला ओळखता का? हा, ओळखतो मी. कसं काय मग ओळखता? तो इथं शाळेत होता. शाळेत कितीपर्यंत? तो 10वी पर्यंत यायचा. आता माझी मोठ चालायची, नांगर चालायचा, एवढा जायचा पळत. पळत जाताना त्याच्या बुंडीवर फाटा चिटकी फाटकी. पण थोडा वाईट प्रवृत्तीचा माणूस होता. आधीपासून? हो, आधी शाळेत असतानाच एकदा एका लग्नामध्ये त्याच्या 5-6 मुली त्याच्या पाठीमागं दगड घेऊन धावल्या होत्या. त्या मुलीला काहीतरी वाईट बोलला. ही मी अगदी साथी लोक एखाद्या मंदिरात हात ठेवून सांगतो. त्याचे 2-3 वेळा पराक्रम आम्ही असे. तो असा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस होता. 10वी मध्ये नापास झाला असल्याची माहिती. नापास झाला म्हणजे त्याला काही येत नव्हतं, पण गुंड प्रवृत्तीचा. ते लोक त्याला त्यावेळेला घाबरत होती. पण असं आम्हाला काही गावकऱ्यांनी सांगितलं, त्यांनी काहीतरी चोरी केली म्हणून वडिलांनी माझ्या 10 कोंबड्या चोरल्या. म्हणजे कोंबडी चोर. हा, कोंबड्या चोरल्या. त्याला 200 कोंबड्या चोरल्या, धाब्यावर विकल्या. नंतर कॅप्टन म्हणून गावात आला. कॅप्टन कायचं कॅप्टन होता? त्याला आम्ही आशाच म्हणत होतो. नालायक होता. त्याला मी 2-4 वेळा उचलून फेकून दिलं त्याला. बाबा, तुम्ही वयोवृद्ध आहात. ऐका ना, मुलगा त्याच्या बरोबरच आहे. ऐका ना, त्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. चोरीनं केलं, चोरीनं. अहो, एकदा त्या कोळपेवाडीला गेला तो तिरमाका वाघ. त्यांना प्रत्येक व्यापारी कोण 500, कोण 1000, 2000, 25,000 केलं. तो तिरमाका काय म्हणतो, हे अशोक गाय पळाला किक लावून. कारण ते जाऊ व्यापारी त्याच्या पाठीमागाचा. त्यांना 25,000 त्या कोळपेवाडीचा रविवारचा बाजार होता. मी एक गोणीभर मिरच्या घेऊन जायचो. तो गुन्हेगार प्रवृत्तीचाच होता. पण आता जे महिलांबाबत म्हणजे आई बहिणीबाबत लैंगिक या शाळेचा असताना तो असा लैंगिक शोषण करीत होता. त्या पुरी जवळच्या लग्नाच्या टायमाला त्या 5-6 पुरी त्याच्या काय, आता मला काही इंग्लिश नाही, मी 11वी पास, इंग्लिश येत नाही, पण तू काहीतरी बोलला. त्या पुरी जवळ एका पुरीनं खेटर फेकून आणलं. म्हणजे तो आहे सगळ्या याच्यामध्ये तरबेज आहे, अष्टपैलू येतो. पण आता जे प्रकार समोर आले त्याच्यावर काय कारवाई झाली? हो, आमच्या कांदवाडीत काही संपर्कच नाही आला. तो म्हणे कुठे तिकडे मुंबईला होता, जात होतो. आता आम्हाला काय, आमचा पोट सफारी आम्हाला माहिती का काय करतो एवढं. पण त्यांना तिकडे जाऊन उपद्व्याप केले. काहीतरी चाटक वाटक शिकला तेव्हा गारुडी होत्या बंगालमध्ये असताना. बाकी कुठे तो नोकरीला नव्हता, काही नाही. 10वी नापाशी, एकदम मूर्ख पर्या, पण जास्त चालबाज. पण बऱ्याच महिलांना फसवलं. त्यांचं आयुष्यभर हे त्याला व्यसन होतच. बाहेर खाली होता तो.
काय सांगाल तुम्ही मित्र आहात, वर्ग मित्र आहात. ओके मित्र आमचे म्हणजे लहानपणापासून संघाचं आम्ही साहेब संघ म्हणजे माझ्या वावर शेजारी वावर त्यांचं आलं त्यांचा त्या टायमाला 6वी-7वीपर्यंत त्यांच्या संघ शाळा शिकलो आम्ही एकमेका संघ एका घरात जेवलो खावलो तसं काही नाही. पण आता साहेब त्या टायमाला असे नव्हते. तेव्हा साहेबांचं प्रेम पहिलं होतं आणि इकडून पुढे त्यांच्या कार्यक्रमाला नेहमी मी जायचो साहेबांच्या साहेब म्हणून कारण मित्र साहेब आहेच नेहमी जायचो. पण असं काही वाटलं नाही कधी त्याचा आज जरा अवघड वाटायला लागलं असं. हा बंधू अशोक खरात हा गेल्या लहानपणापासून असाच होता आणि असेच प्रकार याने केलेले होते आणि लहानपणी याने कोंबड्या चोरल्या आणि हा घरातून निघून गेला. तसा त्यानंतर कॅप्टन बनून आला. मात्र हा कुठलाही कॅप्टन नाही. 10वी नापास असलेला व्यक्ती कॅप्टन होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया ज्या गावामध्ये कॅप्टननं मोठं बंधू अशोक खरातनं मोठं साम्राज्य उभं केलं त्या गावातील नागरिकांनी दिली आहे. कुणाल नमनाडे, G24 तास, सिन्नर, नाशिक.